नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे नारायणी बुटीक. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं जरदोशी वर्क हे आपण आरी वर्कच्या सुईनी आणि साध्या सुईनी दोन्ही टाईपच्या सुईने आपण कसं करायचं हे पाहिलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगळ्या दोन प्रकारचे जरदोशी वर्कचे जे वायर आहेत ते दाखवणार आहेत. तर सर्वात पहिलं ही बारीक आहे. यासाठी तुम्हाला हात शिलाईची सुईच लागते. यामध्ये तुम्ही आरी वर्कची सुईनी नाही करू शकत. तर यासाठी तुम्हाला हात शिलाईची सुई लागणार. आणि इथे तुम्ही पाहू शकता हे जे दोन आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही आरी वर्कची सुई वापरू शकता. आणि हे दोन प्रकारचे कलर आहेत. याचं तुम्ही कॉम्बिनेशन देखील बनवू शकता. असं बारीक जरदोशी वर्क, मग मोठी जरदोशी वर्कची लाईन, वापस इकडच्या बाजूला बारीक जरदोशी वर्कची लाईन, अशा प्रकारे तुम्ही साडीवरती बरेचसे पॅटर्न तुम्ही पाहिले असतील. तर आज आपण पाहणार आहोत ह्याला हात शिलाईच्या सुईने कसं करायचं. तर हात शिलाईच्या सुईने दोन प्रकार पडतात. एक तर तुम्ही ह्याला कट करू शकता डायरेक्टली सेम मेजरमेंटनी. हे असे मी कट केलेले आहेत. आपल्या साध्या कात्रीने देखील कट होते, फक्त त्याला धार हवी आहे. आणि आपण अखंड वायर देखील यूज करू शकतो. आता अखंड कशी करायची, तर एक अंदाजे घ्यायचा, एक छोटीशी जागा घ्यायची, म्हणजे छोटंसं लेंथ घ्यायचं आणि तिथून आपण मोजायचं की कुठपर्यंत आपलं जे जरदोशी वर्क आहे ते लागतं. आता इथपर्यंत लागतं एवढं कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे कट केल्याच्या नंतर अतिशय नाजूक असं, आता हे धाग्यांमध्ये अटकत आहे हे देखील आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की जेव्हा आपण या तारला वळतो तेव्हा हे अजून मोठं होतं. तर ते न होऊ देता आपल्याला सेफली त्याला यूज करायचा आहे. तर जो साधा धागा आहे तोच वापरायचा आहे साध्या हात शिलाईच्या सुईमध्ये. त्यानंतर आपण जिथून आपली सुरुवात होणारी जरदोशी वर्कची त्याच्या थोडंसं आतमधल्या बाजूने आपण सुईला घेणार आहोत वरती काढून. आणि त्यानंतर जी जरदोशी वर्कची लाईन आहे ती आपण याला असा ॲडजस्ट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर बरोबर त्याच बाजूने आतमधून जिथून आपण सुई घेतलेली आहे तिथूनच आतमध्ये वाढणार आहोत. आणि फक्त ह्या जी वायर आहे त्याची ॲडजस्टमेंट बघायची आहे. त्याला एका हाताने धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने जी खालची वायर आहे खालचा जो धागा आहे त्याला ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा जो धागा आहे तो इथे बसून जातो, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण जी लाईन आहे ती करून घ्यायची आहे. मी तुम्हाला वापस एकदा करून दाखवते. आता थोडंसं अंतर सोडून आपल्याला वापस सुई जी आहे ती काढायची आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की लाईन जी आहे ती आपली बरोबर आडवी किंवा जशी तुम्हाला पाहिजे तशी गेली पाहिजे, नाहीतर एका साईडला होऊन जाईल डिझाईन. तर ज्या होलमधून आपण धागा काढलेला आहे बरोबर त्याच होलमधून धागा वापस खाली घेऊन जायचा आहे सुईच्या मदतीने. आणि खाली वडल्याच्या नंतर सुई साईडला ठेवायची आहे एका जागेवरती. आणि त्यानंतर आपण एका हाताने जरदोशी वर्कचं जी वायर आहे त्याला धरायची आहे आणि एका हाताने जो धागा आहे तो ओढून घ्यायचा आहे अगदी अलगद असा. आणि त्यानंतर अशा प्रकारे हे होतं. तर असंच मी पूर्ण लाईन करणार आहे. मी वापस एकदा करून दाखवते. सुई आपण वरती घेतली, थोडंसं अंतर सोडून वरती घेतली, ह्या वायरला थोडंसं साईडला केलं. त्यानंतर वापस जिथून आपण सुई काढली होती त्याच होलमधून आपण सुई वापस खाली घातली. त्यानंतर एका हाताने आपण जरदोशीला पकडले आणि दुसऱ्या हाताने जो धागा आहे तो हळूहळू करत खाली वडला. आणि एक छोटासा क्लिक असा आवाज येतो, ज्याने ही जी वायर आहे ती बरोबर कापडाला आपल्या चिकटून बसते. तर अशा प्रकारे आपण पूर्ण ही जी आडवी लाईन आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर अशा प्रकारे ही पूर्ण लाईन कंप्लीट झालेली आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही ह्या सिल्वर आणि गोल्डन वायरला देखील करू शकता. आणि ही जी सिल्वर आणि गोल्डन वायर आहे याचा जो होल आहे तो थोडासा मोठा असतो या बारीक वायरपेक्षा, त्यामुळे तुम्ही ह्याच्यामधून जरदोशीची जी सुई आहे ती घालू शकता, बट या बारीक ह्याच्यामधून नाही जात. तर सेम त्याच पद्धतीने आपण ह्या दोघांचं देखील करून घेणार आहोत. आणि तुम्ही काही व्हिडिओजमध्ये असं ड्रॉप शेपचं देखील पॅटर्न पाहिलं असेल, ते पॅटर्न देखील तुम्हाला हात शिलाईच्या सुईनेच करावं लागतं. तर मी तुम्हाला असंच
करून दाखवते एक, की असं पॅटर्न असतं एका साईडनी आणि त्यानंतर मग कट असतो वापस, आणि वापस तुम्ही इथं एक असं ड्रॉप शेपचं पॅटर्न पाहू शकता आणि त्याच्यामध्ये टिकलीचं वर्क असतं. तर ते देखील तुम्ही हातशिलाईच्या सुईनेच करणार आहोत आणि ते आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहू. त्याचे पॅटर्न्स, वेगळे बॉर्डर्स जरदोशी वर्कमध्ये यूज होणारे. तर स्टे कनेक्टेड टू आवर चॅनल आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.